कारण पुण्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेला आहे। 87 वर्षाच्या वृद्धाला कोरोनाची लागण झालेली आहे। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाला रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 87 वर्षाचे हे रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत, पण आरोग्य विभागाकडून काळजी न करण्यासारखं आहे अशी परिस्थिती असं सांगण्यात आलेलं आहे। पण एकूणच आता खबरदारी सुद्धा घेतली जाते, कारण की मुंबईमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही एका कोरोना रुग्णाची लागण झाल्याची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे याआधी जसा कोरोना महाराष्ट्र राज्यामध्ये पसरला होता अगदी तसा पसरू नये यासाठी विशेष खबरदारी आहे ती सुद्धा घेतली जाणार आहे। खास करून पुण्यामध्ये तशा पद्धतीची अंमलबजावणी सुद्धा केली जाईल। मात्र तुर्तास कोणतंही घाबरण्याचं कारण नाही असं आहे ते महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि संबंधित जो रुग्ण आहे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा उपचार सुरू आहेत। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।